जसं की मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, पुण्यवचन झाल्यानंतर ब्राईड लगेच तिच्या विधीच्या लुकसाठी आली होती। 20 मिनिटांमध्ये ब्राईडला विधीसाठी रेडी करून पाठवायचं होतं। बेस मेकअप ऑलरेडी केला होता, त्यामुळे यावेळेस फक्त हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि साडीमध्ये वेळ गेला आणि अशा प्रकारे हार्डली 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचा पूर्ण लुक रेडी झाला होता। ब्राईड रेडी झाल्यावर काही तिचे फोटोज काढून घेतले आणि हा तिचा विधीचा फायनल लुक होता। पूर्ण रेडी होऊन ती रूमच्या बाहेर फोटोज काढण्यासाठी गेली। मुहूर्ताची वेळ झाली होती, पण नवरदेवाकडचा डान्सच संपत नव्हता। लग्न आणि विधी झाल्यावर लगेच ती तिच्या थर्ड चेनसाठी आली, जो रिसेप्शन लुक असणार होता। तिचा बेस मेकअप बिलकुल हल्ला नव्हता, फक्त मी टिकली आणि लिपस्टिक, आय शॅडो चेंज केले होते आणि हेअरस्टाईल करून लगेच तिची ओढणी ड्रेपिंग करून घेतली। आणि हा काहीसा ब्राईडचा फायनल रिसेप्शनचा लुक होता, जो की खूपच सिंपल, स्वीट आणि सटल होता। तिला तर हा लुक खूप जास्त आवडला होता। रिसेप्शन लुक लास्ट होता, त्यामुळे लगेच आम्ही पॅकिंग केली, जेवलो, थोडा वेळ ब्राईडचे डान्स